स्नेहा परत आली. ती अगदी थकून आली, शरीराने आणि मनानेही. सुरेखा तिची वाटच पाहत होती. चहासाठी ती थांबली होती. सकाळची हवा निरभ्र होती, पण दुपारपासूनच काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. वारा पडला होता. हवेत एक कुंदपणा आला होता. पाऊस कोसळायच्या आधीच मुलं शाळेतून परत आली. त्याने सुरेखाला हायसं वाटलं. संध्याकाळपर्यंत हवा बदलली नाही. ते सगळे जेवायला बसले असताना 2-3दा हवेत वावटळ उठून गेली. हवेत गारवा आला होता. आसपास कुठेतरी पावसाला सुरुवातही झाली होती. तापलेल्या मातीवर पडलेल्या पावसाचा खास सुगंध वाऱ्यावर वाहत येत होता. एखादं उन्हाळी वादळ असेल, त्याच्या पट्ट्यात शहर येत असेल तर ते जाता जाता शहराला झोडपून जाणार. जेवण झाल्यावर स्नेहा काही वेळ सुरेखाकडे थांबली आणि मग ती आपल्या खोलीवर परत आली. कुलूप व्यवस्थित आहे ना हे पाहून मगच तिने कुलूप उघडलं आणि आत पाय टाकताच मागे दाराचे कडा बोल्ट आठवणीने लावून टाकले. कपडे बदलून चेहऱ्यावर क्रीमचा हात फिरवण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. आयुष्याचा एक एक टप्पा ती पार करीत होती. वसुधा गोखले म्हणून या खोलीत राहायला आली तेव्हा पहिला टप्पा वसुधा गोखले म्हणूनच बँकेतल्या अधिकाऱ्यांना भेटली तेव्हा दुसरा टप्पा आणि आज सारंगच्या प्रेमाचा स्वीकार केला तेव्हा तिसरा टप्पा. आरशातल्या तिच्या चेहऱ्याकडे पाहत ती उभी होती. स्नेहा म्हणून आपण कसे दिसत होतो हे आठवायचा ती प्रयत्न करीत होती, पण शेवटी मनासमोर तो समोरचा चेहरा येत होता. कदाचित ती खरोखर अशीच दिसत असेल. हातातलं घड्याळ काढून ते ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी तिने ड्रॉवर पुढे ओढला. तिथे वसुधाचा फोटो होता. त्या फोटोखाली तिचं बँकेचं पासबुक होतं. स्नेहाला अशाच नवल वाटलं की तिने पासबुक उघडूनही पाहिलं नाही. खरं तर ते खातं ती स्वतःचं समजतच नव्हती. आताही त्या पासबुकाला हात न लावता तिने घड्याळ ड्रॉवरमध्ये ठेवलं. ड्रॉवर बंद केला. दिवा बंद केला. आधी खोलीतला काळोख अगदी मिट्ट वाटला, पण हळूहळू बाहेरच्या अंगणातल्या दिव्याचा प्रकाश खोलीत झिरपायला लागला. वस्तूंनी आपापल्या परिचित जागा घेतल्या. झोपण्यासाठी ती पलंगाकडे वळली. आडवी झाली खरी, पण झोपेची निशाणीही नव्हती. सारंगबद्दल विचार होते, पण त्यांच्यात थिल्लरपणा वा कामुकपणा अजिबात नव्हता. त्या पहिल्या भेटीच्या क्षणापासूनच्या आतापर्यंतच्या त्याच्या झालेल्या अनेक भेटींचा ती विचार करीत होती. सर्वांशीच तिचे संबंध बदलणार होते. काहींना ते आवडतील, काहींना रुचणार नाहीत. तिच्या अपेक्षेपेक्षा ती जास्त थकली असली पाहिजे. तिच्या नकळत तिला केव्हा तरी झोप लागली. गारव्याने तिला जाग आली. मग सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज कानावर आला. उकडत होतं म्हणून तिने पांघरायला काहीच घेतलं नव्हतं. खोलीत अगदी मिट्ट अंधार होता. याचा अर्थ अंगणातला दिवा गेला होता. तो दिवा रात्रभर जळत असायचा. बहुधा वीजच गेली असावी. उठून अंदाजाने तिने दिव्याचं बटन शोधून काढलं आणि दाबलं. पण अर्थात दिवा लागला नाही. बटन बंद करून ती शाल शोधायला लागली. एकाएकी विजेचा लख्ख प्रकाश चमकून गेला. त्यामागोमाग 2-3 सेकंदात कांठाळ्या बसवणारा कडकडाट झाला. क्षणमात्र सर्व खोली लखलखत्या प्रकाशात उजळून निघाली. लगोलग डोळ्यात बोट घातलं तर दिसणार नाही असा गुडूप अंधार झाला. पुन्हा धडधडाट. क्षणमात्राची उसंत मिळत नव्हती. पाऊस, वीज, कडकडाट यांचं थैमान चाललं होतं. स्नेहा एकदम दचकली, कारण तिच्या हाताला एक अगदी हलकासा स्पर्श झाला होता. पुन्हा विजेचा लखलखाट झाला.
तिने खाली पाहिलं. तिच्या शेजारी मुन्ना उभा होता. मुन्ना बेधरलेल्या नजरेने वर तिच्याकडे पाहत होता. आई, मला विजेची भीती वाटते ग, तो म्हणाला. आता स्नेहाला आठवलं, लहानपणापासूनच मुन्नाला विजेची विलक्षण भीती वाटायची. एप्रिल मे मध्ये ही उन्हाळी वादळं सुरू झाली. विजा कडकडायला लागल्या की तो हमखास धावत धावत तिच्या जवळ यायचा. कोठून कसा या विचारात तिने वेळ दवडला नाही. मुन्ना घाबरला होता. आधारासाठी तिच्याकडे आला होता आणि तो देणं तिचं कर्तव्यच होतं. ये रे बाळ, तिने दोन्ही हातांनी त्याला जवळ घेतलं, मग उचललं. विजेच्या पुढच्या लखलखाटात त्याला घेऊन ती पलंगाकडे गेली. स्वतः झोपली आणि तिने त्याला कुशीत घेतलं. तो किती विश्वासानं तिला बिलगला. आता नाही ना भीती वाटत? एव्हाना त्याच्यावर झोपेची झापड यायलाही लागली होती. ती तशीच त्याला थोपटत राहिली. मनातले सर्व विचार ओघळून गेले होते. रित्या मनात फक्त अनिवार्य प्रेमाला जागा होती. मनात एक अनिवार्य समाधान होतं. त्याला थोपटता थोपटता तीही झोपी गेली. 7:30-8ला केव्हा तरी जाग आली. तिला अतिशय प्रसन्न, अतिशय समाधानी वाटत होतं. या समाधानामागे काय होतं? आदल्या दिवशी असं काय झालं होतं की सारंगचं प्रेमाचं प्रपोजल. पण तिला वाटलं आपण याची अपेक्षाच करीत होतो. आताच्या प्रसन्नतेचं मूळ इथे नाही. मग आणखी काय? कालचं विजेचं वादळ. मुन्ना, तिचा मुन्ना. काही क्षणापुरती त्या दोघांची भेट झाली होती. हे कसं झालं तिला माहीत नव्हतं आणि त्याच्या तंत्राशी तिला कर्तव्य नव्हतं. घटनेचा आनंद घ्यायचा होता. जिथे कुठे तो होता तिथे घाबरला होता. मदतीसाठी तिच्याकडे वळला होता. तिने त्या क्षणी त्याला मदत केली होती. तो गेला होता. भेट कशी झाली, कोणत्या पातळीवर झाली हे कशाला जाणून घ्यायला हवं? सायंकाळचा सूर्यास्ताचा अप्रतिम देखावा पाहावा, त्याचं दृष्टीसुख घ्यावं. आकाशातल्या धुळी कणांनी शोषण, परावर्तन, वक्रीभवन इत्यादींच्या परिणामांनी हे रंग दिसतात वा वृक्ष स्पष्टीकरणाची काहीही आवश्यकता नव्हती. हा अनुभव खास तिच्यासाठी एकटीसाठीच होता. सांगायला गेलो तर डॉक्टर डिल्युजन झालं म्हणतील. मानसशास्त्रज्ञ हा इच्छापूर्तीसाठी मनाने रचलेली किमया म्हणतील. तिला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. तिचं समाधान कुणीही हिरावून घेणार नव्हतं. काळ्या ढगाला एक चंदेरी किनार आली होती. सोमवारी बँकेचं पत्र आलं. तिची खास परिस्थिती लक्षात घेऊन तिला आणखी एक संपूर्ण महिना पूर्ण पगारी रजा मंजूर करण्यात येत आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखी 1 महिना रजा मंजूर करण्यात येईल. सेवेची फक्त 11 वर्षे लक्षात घेता निवृत्तीचा पर्याय मान्य करता येत नाही. अधिकृत वैद्यकीय संस्थांमार्फत वैद्यकीय सेवेच्या खर्चाचे तपशील सादर केले तर त्यातील योग्य तो भार बँकेतर्फे उचलण्यात येईल, इत्यादी इत्यादी. म्हणजे तिला दुसरा मार्गच उरला नव्हता. दुपारी ती सुरेखाकडे गेली. आता आणखी काही महिने तरी तिला इथेच राहावं लागणार. पैशांची बाब स्पष्ट करून घ्यायला हवी होती. सुरेखा, तू डॉक्टरांना सांगितलं होतंस की दरमहा मी तुला 500 रुपये देते आणि पेंगेस म्हणून राहते. हो, पण वसू पण नाही. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तुला माहीत आहे मला मागचं काहीही आठवत नाही, माहीत आहे ना? हो. मग 500 हा आकडा खरा आहे? खरं तेच सांग प्लीज. नाही, तू 1000 रुपये देत होतीस. केव्हापर्यंत दिले आहेत? काही बाकी आहे का? अगं वसू. सुरेखा, व्यवहार तो व्यवहार. शिवाय 2 महिन्यानंतर मी परत बँकेत कामावर जाणार आहे.
2 महिने मला पूर्ण पगारी रजा आहे. मला कोणतीही अडचण नाही. आता सांगशील? हा महिना धरून 3 महिन्यांचे पैसे बाकी आहेत. ती वसू म्हणजे मी पूर्वी पैसे देण्याची काय पद्धत होती? ती रोख देत असे. मी तुला चेक दिला तर चालेल का? वाटलं तर आनंदना विचार आणि मग मला सांग. इतकी काय घाई आहे वसू? द्यायला हवेत का नाही सांग. हो हो द्यायला हवेत. पण काय मला अशक्य आहे का? नाही. मग झालं तर? सुरेखा, अगं रोखसुद्धा दिले असते, पण त्या शाखेत माझा अकाउंट आहे ना, तिथले सगळे कर्मचारी मला ओळखतात. पण मला मात्र त्यांच्यापैकी एकाचंही नाव माहीत नाही. मागच्या आठवड्यात एकदाच गेले होते. सगळेजण हाका मारित होते. मी काय उत्तर देऊ? साहेबांच्या केबिनला मागचा दरवाजा होता, त्यातून कशी तरी बाहेर पडले बघ. आता तिथे पाय टाकायची सुद्धा मला धास्तीच वाटते. म्हणून म्हणते चेक देईन. पण पुन्हा कामावर जाणार आहेस म्हणतेस? हो, पण त्या शाखेत नाही. साहेबांना सर्व काही समजावून सांगितलं आहे. त्यांनी बदली केली तरच मी कामावर जाईन, नाहीतर मग सरळ राजीनामाच देईन. पण ते पुढचं आहे. आताच सांग. दे, चेक दे. चालेल मला. माझ्याच नावावर दे. सुरेखाला विचारून तिच्याकडे 3-4 दिवसांचे पेपर घेऊन ती खोलीत आली. डॉक्टरांनी बरोबर सांगितलं होतं. बँकेत वेगवेगळ्या जागांसाठी अर्ज करणाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था होत्या, क्लासेस होते. त्यापैकी काही पत्ते लिहून घेऊन ती संध्याकाळी बाहेर पडली. 3 ठिकाणी तिला माहितीपत्रकं मिळाली. संध्याकाळी सारंगकडे जायचा तिचा विचार होता. सारंगच्या आणि आपल्या नात्यात झालेला बदल त्याच्या आईला आवडणार नाही याची स्नेहाला कल्पना होती. पण तिच्या जाण्या येण्यात ती त्याचा अडसर येऊ देणार नव्हती. शेवटी सुरेखा, सारंग आणि डॉक्टर ही 3च घरं तिला उपलब्ध होती. त्या अचानक आलेल्या सदाचा अपवाद सोडून घरात सारंगची आई एकटीच होती. स्नेहाला पाहून त्यांच्या मनात संमिश्र भावना उमटल्या असतील याची स्नेहाला खात्री होती. पण शेवटी ती एक सदहृदय स्त्री होती. ये स्नेहा. त्यांनी अगदी मनापासून तिचं स्वागत केलं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर खूपच घटना घडल्या होत्या. सोमवारी त्या शांतारामने केलेला अतिप्रसंग, भाऊचं अचानक आगमन, गुरुवारची सारंगबरोबरची सहल, त्याच रात्रीचा विजेच्या वादळातला अनुभव आणि आजच बँकेचं आलेलं पत्र. प्रत्येक घटनेशी तिच्या आयुष्याचा एक कालखंड जखडलेला होता. त्यातले 2 वसुधाच्या गत आयुष्याशी तर 2 तिच्या स्वतःच्या गत आयुष्याशी जडलेले होते. 4ही अनुभव सारखेच स्पष्ट आणि वादातीत. 2 वेगवेगळ्या विश्वांचे प्रक्षेप एकमेकांवर पडले होते. तासनतास विचार करूनही तिला त्यांचा अर्थ लागत नव्हता. या सुस्वभावी पण सामान्य स्त्रीला त्यांच्यातले संबंध आणि विसंगती कितपत समजतील याची तिला शंकाच होती. दोघी शेजारी बसताच आई म्हणाल्या, का ग, काही विशेष? आज बँकेचं पत्र आलं आहे. 2 महिने, वाटलं तर आणखी 1 महिना पगारी रजा मंजूर झाली आहे. मग छानच की. हो, डॉक्टर म्हणाले होते हल्ली क्लासेस असतात, त्यांच्यातून बँकेचं कामकाज शिकवतात. 2-3 महिन्यात तयारी होईल अशी सर्वांनी खात्री दिली आहे. मी तो क्लास धरणार आहे. मग छानच होईल की. स्नेहाच्या लक्षात आलं, सारंगच्या आईचं बोलण्यात खरं लक्ष नाही आहे.
त्यांच्या मनात काय विचार चालले असतील याची तिला कल्पना होती. स्नेहाकडे न पाहता त्या म्हणाल्या, स्नेहा, तुला एक विचारायचं होतं. मग त्याला परवानगी कशाला हवी? विचारा की. जरा नाजूक बाब आहे, कदाचित तुला राग येईल. तुमच्या एका शब्दाचाही मला राग यायचा नाही. आई, तुझी गाठ पडल्यापासून सारंग बदलला आहे स्नेहा. स्नेहा काहीच बोलली नाही. त्या मंगलच्या अपघाती मृत्यूचा त्याच्या मनावर अतिशय परिणाम झाला होता. आता इतक्या दिवसानंतर तो त्या शॉकमधून जरा जरा सावरायला लागला होता. तरीही स्नेहा नुसती बसून राहिली. आता त्याची तिशी उलटून गेली. जरा आशा वाटायला लागली होती की गाडी आता लाईनवर येईल. हो, स्नेहा मनाशी म्हणाली, एखाद्या चांगल्या मुलीशी विवाह, मग मुलं बाळ, संसार. त्यांच्या आशेत गैर काय होतं? पण ती त्यांनाच बोलू देणार होती. कदाचित त्यांना बोलणं कठीण जाणार असेल, पण त्यांचे विचार त्यांना स्वतःला स्पष्टपणे कळायलाच हवेत. गेल्या 15-16 दिवसात तुम्ही दोघं बरेच एकत्र असता, नाही का? हो, त्यांनी खूप मदत केली खरी. मग मागूनही हो, त्यांनी खूप मदत केली खरी, पण मागूनही हो, तळेगावला आले होते. मागच्या गुरुवारीही आम्ही एकत्र होतो. कदाचित या गुरुवारीही येतील. स्नेहा, आई, मला त्यांनी मंगलच्या अपघाताचा इतिहास सांगितला आहे. माणसाच्या अशा अचानक वियोगाने मन कसं कासावीस होतं याचा मला तर पुरा अनुभव आहे. त्या अर्थाने आम्ही दोघंही समदुःखीच आहोत. या वियोगाच्या अनुभवातून गेल्याशिवाय त्याची आज समजत नाही. आई, मलाही त्यांच्याबद्दल फार सहानुभूती वाटते. हो, ते एक आहेच, आई म्हणाल्या. मुलाबद्दलची काळजी आणि त्यांचा सुस्वभाव. त्यांना शब्द जड जात होते हे उघड होतं. आई, मी त्यांना कोणतंही प्रोत्साहन देत नाही, पण विरोधही करत नाही. तुम्हाला कदाचित समजेल, कदाचित समजणारही नाही, कारण तो अनुभव सहसा कोणाला येतच नाही. एका सर्वस्वी परक्या जगात मी येऊन दाखल झाले आहे. मला कोणीही नाही. त्यामुळेच तर मला त्यांचा फार आधार वाटतो. अर्थात त्यांनाही माझ्या सहवासाची काहीतरी समाधान मिळत असलंच पाहिजे. याखेरीज ते माझ्यासाठी असा इतका वेळ काढणारच नाहीत. जरा वक्र मार्गाने तिने आईंना जेवढं सुचवता येण्यासारखं होतं ते सुचवलं होतं. अर्थात ती आणि सारंग दोघंही स्वतंत्र होते, स्वतःचे मुक्त्यार होते, कोणालाही बांधील नव्हते. पण तरीही त्यांची भूमिका निदान इतरांना समजायला हवी. एक उसासा सोडून आई उठल्या. थांबणार आहेस ना? येतीलच एक एवढ्यात. हो, मी सर्वांना भेटायलाच आले आहे. खरोखरच 15-20 मिनिटात सगळे आले. आधी आला तो सारंग. स्नेहाला पाहताच त्याला झालेला आनंद अगदी उघड दिसत होता. मग प्रिया, कृष्णराव हेही आले. स्नेहाने बँकेकडून आलेलं पत्र सारंगच्या हातात दिलं. ते वाचून होताच तो म्हणाला, वा, छान झालं की. आणि मग आईकडे वळून, आई, हे बघ, स्नेहाला 2-3 महिन्यांची पूर्ण पगारी रजा मंजूर झाली आहे. आई आणि कृष्णराव स्नेहाकडे वळताच ती म्हणाली, पण मला बँकेतल्या व्यवहाराची काडी इतकीही माहिती नाही. पण मी
पण मी त्यासाठी एक चांगला क्लास जॉईन करणार आहे. क्लासमध्ये शिकवतात सगळं. हो, मी चौकशीला गेले होते. तिथे त्यांनी त्यांच्याकडे कोचिंग घेऊन नंतर बँकेत नोकरीला लागलेल्यांची नावनिशिवार अशी लांबच्या लांबत यादीच दाखवली. स्नेहा काहीतरी दिवसभर मोकळीच असणार ना, प्रिया म्हणाली. मग आमच्याकडचा एखादा शॉर्ट कोर्ससुद्धा कर की. आजकाल सगळीकडे कॉम्प्युटरचा वापर असतो. बँकांतून तर सगळीकडे कॉम्प्युटरच असतात. बँकांच्या कितीतरी बॅचेस आमच्याकडे शिकण्यासाठी पाठवल्या जातात. काही कठीण नाही बघ. प्रिया आत गेली. स्वयंपाकघरातून तिने स्नेहासाठी एका डिशमध्ये काही आणलं होतं. फरसाण, वेफर्स, काजू बर्फी. स्नेहाला ती डिश हातात घेताना अजिबात अवघड वाटलं नाही. उलट डिश हातात घेऊन ती सर्वांपुढे गेली. कृष्णरावांनी सुद्धा डिशमधलं 2-4 वेफर्स घेतले. सर्वांच्या मध्ये फिरता फिरता डिश रिकामी झाली. डिश खाली ठेवता ठेवता स्नेहा म्हणाली, बरं आहे आई, निघते मी. प्रिया, जाते ग, हे सांगायलाच आले होते. सारंग अर्थात तिला पोचवायला खालच्या मोठ्या गेटपर्यंत आला होता. रस्त्यावरच ते दोघं काही वेळ उभे राहिले. किती वेळ झाला होता तू आल्याला? 15-20 मिनिटं झाली असतील. खरं तर मुद्दामच जरा आधी आले होते. आईशी बोलायचं होतं. आईशी काय? त्यांना थोडीशी कल्पना द्यायला हवी होती. तुम्ही माझ्याबरोबर बराच वेळ असता हे अर्थात त्यांच्या ध्यानात आलंच आहे. शक्य तितक्या सौम्य शब्दात मी त्यांना सांगितलं की आपल्या दोघांच्या दुःखाचा, वियोगाचा एक समान धागा आहे. एकमेकांबद्दल सहानुभूती आहे. तेव्हा आपल्या भेटीगाठी होतच राहणार. मी आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ना? त्यांनी काही विचारलं तर खरं तेच सांगा. कदाचित एव्हानाच त्यांना पुढची थोडी बहुत कल्पना आलीच असेल. ठीक आहे, पोचवायला येऊ का? मुळीच नको. मग गुरुवारी येतो. मागच्या सारखेच कुठेतरी बाहेर जाऊ. हो. रस्त्याने येणाऱ्या रिक्षाला सारंगने खून करून थांबवलं आणि रिक्षात बसल्यावर अच्छा म्हणून तिने त्याचा निरोप घेतला. रिक्षातून येताना आणि खोलीवर परत आल्यावर स्नेहा सतत विचार करत होती. त्या वादळी विजेच्या अंधाऱ्या रात्रीतली मुन्नाची झालेली भेट. आपण सारंगला त्याबद्दल अवाक्षरानेही काही का सांगितलं नाही? त्यामागे केवळ ती एकच इच्छा होती का की तो अनुभव स्वतःशीच ठेवावा, का आणखी एखादं कारण होतं? तिला अशी तर भीती वाटली नसेल की सारंगचा अशा विलक्षण घटनेवर विश्वास बसणार नाही. आतापर्यंतची तिची हकीकत काय कमी विलक्षण होती? सारंगने आतापर्यंत तिच्या एका शब्दाचीही शंका घेतली नव्हती. विश्वास ठेवला होता, पण तो विश्वास अगदी एखाद्या पातळ पापुद्र्यासारखा असला तर, एखाद्या साबणाच्या बुडबुड्यासारखा असला तर. तिला कळत होतं हे विचार चूक आहेत. आपल्याच मनातली अनिश्चितता आपण दुसऱ्यावर लादत आहोत. काही वेळा तिला स्वतःच्याच शहाणपणाची शंका यायला लागली होती. या जुन्या आयुष्यातल्या आठवणी, इथलं घर, पती, 2 मुलं, तिकडचं तळेगावचं घर, बाबा, सदा, शारदा, कशावरून हा सारा कल्पनेचाच डोलारा नसेल? त्या वसुधावर असह्य परिस्थितीचा भार पडला होता. त्याखाली तिचंच मन चुरगळून गेलं नसेल कशावरून? मुळापासूनच सर्व घटना नाकावरून नामानिराळं होण्याची ही मनाची एखादी क्लुप्ती नसेल कशावरून? कदाचित हा आत्मश्लाघेचा सर्वात खालचा बिंदू असावा. मग मन सावकाश वर चढत तिला माहीत होतं. मग मन सावकाश वर चढलं. तिला माहीत होतं, तिला आठवत होतं, त्याखेरीज तिच्यासाठी दुसरं आयुष्यच नव्हतं. मनातल्या या भक्कम विश्वासाच्या आधारावरच
तिला जगायला हवं. हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशात गेलेला माणूस जाड लोकरीचं आवरण घेतो स्वसंरक्षणासाठी. तशीच ती स्वसंरक्षणासाठी या वसुधा गोखलेची व्यक्तिरेखा एखाद्या आवरणासारखी स्वतःभोवती लपेटून घेणार होती. ती वसुधासारखी दिसेल, लोकांना वसुधाच वाटेल, पण ती मनाच्या आतल्या गाभ्यात आपलं खरं व्यक्तिमत्व सुरक्षित ठेवणार होती. नजरेआड अस्पर्श पण सुरक्षित.